प्रत्येक माणसाला पोटगी द्यावीच लागते. हा मेंटेनन्स देणं जरी थांबवलं, पोटगी जरी देणं थांबवली बरोबर, तरी डिवॉर्स अर्धे जास्त थांबून जातील. सरकारने पोटगी देणं बंद करायला पाहिजे. आणि महिलांसाठी खास जे अत्याचार पूर्वी होत होते त्यासाठी महिला आयोग आहे, भरोसा सेल आहे, बरेच असे आहेत. आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर सुद्धा महिलांची तक्रार लगेच घेतली जाते. बरोबर. तसं पुरुषांसाठी काय आहे किंवा काय बनायला पाहिजे, तो सुद्धा पोटगी त्याच्या पत्नीला मागू शकतो का? एका पुरुषाला डिवॉर्स पिटिशन दाखल केल्यानंतर पोटगी मिळू शकते. बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना असं वाटतं की आपलं नातं टिकू शकतं. बरोबर. पण काहीतरी घरच्यांच्या अडचणीमुळं, आई वडिलांच्या, सासू सासऱ्यांच्या काहीतरी इंटरफेअरमुळं आपलं नातं जरा वेगळ्या वळणाला गेलेलं आहे. बरोबर. पण काही जर काउन्सिलिंग जर झालं काही प्रमाणात तर आपण नातं टिकू शकतो. अशा परिस्थितीत केस न करता दुसरे काही पर्याय आहेत का? आहेत. आज आपण